लातूरात शिक्षण सम्राटाच्या महाघोटाळा उघड. व्यंकटेश शाळा प्रशासनाचे धाबे त्यानं आणले. लातूरच्या शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. लातूर शहरातील व्यंकटेश शाळा प्रशासनाचा कोट्यावधींचा महाघोटाळा उघड झाला असून प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा तिन्ही स्तरावरील वैयक्तिक मान्यता चक्क अनधिकृत असल्याचा खळबळजनक दावा सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कांबळे यांनी केला आहे. भ्रष्टाचाराचा हा आकडा सरकारची झोप उडवणार आहे. लातूरच्या व्यंकटेश शाळेने चक्क शासनाच्या डोळ्यात धूळ फेकत कोट्यावधींचे अनुदान लाटल्याचा आरोप होतोय. सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कांबळे यांनी पुराव्यांसह हा धमाका केला आहे. शाळा प्रशासनाने बनावटगिरी करून वैयक्तिक मान्यता मिळवल्या आणि सरकारी तिजोरीवर दरोडा टाकला आहे. हा केवळ तांत्रिक घोळ नाही, तर हा सुशिक्षित गुन्हेगारांनी केलेला महाघोटाळा आहे. व्यंकटेश शाळेने प्राथमिक ते उच्च माध्यमिक पर्यंतच्या सर्व मान्यता खोट्या कागदपत्रांच्या आधारे मिळवल्या. शासनाचा कोट्यावधींचा निधी हडप करणाऱ्या या संस्थाचालकावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अन्यथा आम्ही तीव्र संघर्ष करू असा इशारा मिलिंद कांबळे यांनी दिला आहे. हे पुराव्यानिशी मागणी केलेली आहे. तक्रार केली होती 2022 मध्ये. त्या अनुषंगाने त्याला 3 वर्ष झाले आणि या टोटल प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिकच्या दिलेल्या वैयक्तिक मान्यता ह्या टोटल अनाधिकृत आहेत, अनियमित आहेत आणि म्हणून त्या मान्यता डेप्युटी डायरेक्टरनं रद्द केल्यात. आणि रद्द केल्यानंतर आता संबंधितावर गुन्हे 420 दाखल करायला पाहिजे. ते करत नाहीत. आपल्या माध्यमातून सर्व शिक्षण विभागातील प्रधान सचिव असतील, शिक्षण मंत्री असतील, माननीय मुख्यमंत्री असतील, मी डेप्युटी डायरेक्टर असतील, संचालक असतील, आयुक्त साहेब असतील, आपल्या माध्यमातून असं त्यांना जाहीर आवाहन करतो की शासनाच्या तिजोरीवर अब्जो खरबो रुपयाचा जर दरोडा हे लोक टाकत असतील तर यांच्यावर 420 का गुन्हे दाखल करू नयेत असं माझं त्यांना जाहीर आव्हान आहे. आणि त्यांनी त्यांच्यावर 420 जोपर्यंत गुन्हे दाखल करत नाही तोपर्यंत माझं आंदोलन इथं थांबणार नाही. माझा लढा हा सातत्यानं याच्यासाठी चालू राहील. पुढचं पाऊल माझं असं राहील की त्यांना अल्टिमेटम देतो एक 8 दिवसाचा. याच्यानंतर त्यांनी जर टाळाटाळ जर गुन्हे दाखल करण्यासाठी जर केलं तर माझा रस्त्यावर लॉंग मार्च निघेल आणि ती लढाई माझी चालूच राहील. आपल्या माध्यमातून सरकारला, मुख्यमंत्र्यांना, सर्वांना जाहीर आव्हान आहे. आता सवाल हा आहे की शिक्षण विभाग या भ्रष्ट शाळा प्रशासनाला पाठीशी घालणार की कडक कारवाई करणार. लातूरच्या या शिक्षण क्षेत्रात आता शिक्षण सम्राटाचे धाबे मात्र चांगले दणाणले. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.